पुरुष आहेत, वृद्ध पण आहेत, म्हणजे जवळजवळ 70-75 वर्षाची सुद्धा लोकांना खरोखर कळलं की या ठिकाणी निष्ठावंतमध्ये आम्हाला समाविष्ट करायचं आहे, आम्हाला यायचं आहे, बघायचं आहे नेमकं काय चाललंय इथं, कुणी काय केले, कुणी काहीतरी भानगड केली, कुणी केली हे ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी सगळेजणांना आलेलो आहोत. मागच्या वेळेस या भागाची नगरसेविका स्वाती समाधान आवळे गेले 8 वर्ष म्हणजे 5 वर्ष शासनाचे आणि 3 वर्ष पुन्हा आम्हाला काम करण्याची या ठिकाणी संधी मिळाली. मी तिकडे जय मल्हार नगर चौक बुधवारपेठ या ठिकाणी राहतोय. मागच्या वेळेस मी 2184 मतानं निवडून आलो होते, माझी मिसेस निवडून आली होती. पण एकही माणसाने आता एवढ्या लोकांनी भाषणं केली, पण एकही लोकांनी असं सांगितलं नाही की आपल्या इथं बसलेला जो माणूस आहे, त्या उमेदवार आहे, त्याला तिकीट मिळाले तरी सुद्धा तो निष्ठावंताच्या बैठकीमध्ये आला. मला उमेदवारी मिळाली आहे, मला कमळाचं चिन्ह मिळालंय, पण मला राजाभाऊला तिकीट मिळालं नाही, माझ्या गुंडूभाऊला तिकीट नाही मिळालं, म्हणून मी त्या तिकिटाला त्या पदाला मी लाथ मारून या ठिकाणी, याला निष्ठावंत म्हणायचं, याला निष्ठावंत म्हणायचं. मी मागच्या 5 वर्षात नगरसेवक झालो ना, मग तुम्हाला जर सोडून मी तुमच्या डोळ्यात माती टाकून जर पुन्हा नगरसेवक होत असेल तर त्याला महत्व ठरेल का? त्याला महत्व नाही ठरणार. कुणाच्या तर डोळ्यात माती टाकून जर आपण मोठं होत असेल तर तो माणूस कायमस्वरूपी टिकत नसतो. अनेक लोकांचे मला फोन येतात की बाबा तुला तिकीट मिळालंय, तू उमेदवार झालास. माझी 30 वर्ष इच्छा होती की मला पुरुष म्हणून नगरसेवक व्हायचं होतं, पण 3 वेळा लेडीजच वाढ झाला आणि ज्या लेडीजला मी तिकीट दिलं तिला नगरसेवक केलं, 2 वेळा दुसऱ्याला केलं आणि तिसऱ्यांदा माझ्या बायकोला केलं. आणि मी 2017ला हत्तीचे नाव निवडून आलो होतो. आनंद चंदन शिवे, बमगुंडेताई आणि पुजारी. ज्यावेळेस 2019ला भारतीय जनता पार्टीचा महापौर निवडायचा होता आणि त्या ठिकाणी 1 मताची कमी होती आणि ती मत जर टाकलं की कांचन यांना महापौर होणार होत्या. मला 25 लाख रुपये देतो म्हटले, 25 लाख तुम्ही मतदान टाका म्हटले. मला देशमुख पालकमंत्री होते, अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याला हार घातला आणि मालक पुढे आले, म्हणले गाडीत बसा. मी म्हणलं मालक, मी पक्षाचा आदेश असल्याशिवाय, तुम्ही पालकमंत्री आहे, मी गाडीत नाही बसणार. नाही, तुमच्याकडे माझं काम आहे म्हणते, त्यासाठी बसा. नाही, मी बसणार नाही म्हटलं, तुम्ही पालकमंत्री आहे पण मी एक वेगळ्या पक्षाचा, माझी मिसेस नगरसेवक. मला एका नगरसेवकाकडून बोलावून घेतलं आणि मला म्हटले की तुम्ही जर 1 मत टाकलं तर आमची महापौर होती, तुम्हाला काय पाहिजे ती देतो. मी मालकांना म्हटलं मला पैसे नको, काय नको, माझ्या बायकोला मतदान करायला होतो, पण मला तिकीट द्यायचं, नगरसेवक करायचं. आज मालकाने मला तिकीट दिलंय, म्हणजे दिलेला शब्द पाळला. मालकाला म्हणलं मला काय नको, मला येणाऱ्या इलेक्शनमध्ये पुरुष असू द्या किंवा लेडीज असू द्या, मला तिकीट द्या. आज दिलं की तिकीट, पण ज्यांना तिकीट द्यायचं होतं त्यांचं तिकीट कापलंय म्हणून मी चाललोय. ह्याला निष्ठा म्हणतात. म्हणून आज जेवढा विकास झालेला आहे, आमच्या भागातली लोक म्हणायचे 2019ला मी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये आलो तेव्हा राजाभाऊची माझी मैत्री झाली आणि आम्ही जे विरोसारखं लढाई चालू केली या भागामध्ये. भाऊ जिथं म्हणाल तिथं मी निधी दिला. भाऊ म्हटले तर ड्रेनेज पाहिजे, पैसे दिले, तर रस्ता पाहिजे, पैसे दिले. जोशी गल्लीमध्ये मी त्यांना भाषणात सांगितलं होतं की तुम्हाला गटारमुक्त करणार. त्यांच्या जोशी गल्लीमध्ये एकही गटार नाही. आता लमान तांड्याला तुझा तो शब्द दिला होता. तुम्हाला सांगतो, राजाभाऊनी स्वतःच्या खिशातले पैसे, देशमुख वस्तीला म्हशी जास्त पाळतात, तर आम्ही असं दुपारी गेलो आणि ते म्हशीचं म्हणजे ज्या ठिकाणी ते शेण टाकले जाते ना, तिथून पाण्याची पाईपलाईन होती प्लॅस्टिकची. तर ते प्लॅस्टिकचं पाणी आलं की फुटलं की त्यातलं पाणी हांड्यामध्ये यायचं. आणि बघितलं, भाऊ म्हटलं अहो असली अवस्था आहे म्हणली या ठिकाणी. तर त्या ठिकाणी 65 लाख रुपयाची पाईपलाईन, म्हणजे आपलं डेंटल कॉलेज ते जाधव वस्ती, दस्तगीर नगर, म्हणजे एवढा इतिहास होण्यासारखी कामं या आमच्या दोघांनी केलेली आहेत. गुंडू मालकाने कधीच कसली, कुठंच कसलं,
कमी पडावं असं काम केलं नाही. किती पैसे लागतील, किती पैसे गेलेत, कार्यकर्त्यांसाठी काय, मालकांच्या वाढदिवसासाठी काय, राजाभाऊ समाज कार्यासाठी काय, वर्षात 12 महिने 12 महापुरुषांच्या जयंत्या असतात. त्या बिचाऱ्यांना कधीच म्हटलं नाही बाबा मी एवढे पैसे घातलेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यामध्ये पाणी यायचे. मला तिकीट मिळून सुद्धा आम्ही सकाळी आणि दुपारी आणि संध्याकाळी 3 वेळा आम्ही आमचे बायको आणि आम्ही रडतोय की बाबा अशा माणसाला तिकीट मिळालं नाही. आता मला तिकीट मिळालं म्हणून मी आनंदाने किती उधळत फिरायला पाहिजे होतं. अहो भारतीय जनता पार्टीचं तिकीट 1 कोटी रुपये दिलं तर मिळत नाही, मला फुकट मिळालंय. पण माझ्या माणसाला तिकीट नाही मिळालं म्हणून मी साधी बाईट दिली नाही. माझं काल तिकीट फायनल झाल्यावर पेपर झाले. माझ्या वस्तीतली लोक म्हणायला लागलेत अरे कसला उमेदवार अजून दारात मंडप नाही, लोक नाचत फिरायला लागलेत, चंदनशिवाय नाचत फिरायला लागलाय. आणि मी म्हटलं माझ्याच माणसाला तिकीट नाही मिळत, मी कसं नाचत फिरू. आता काय करायचं म्हणून आम्ही इथं आलो होता. ही तुम्हाला विचारायचं आहे की अन्याय झालाय. हा कपटी लोकांनी अन्याय केलेला आहे. मालकाने आम्हाला 4 लोकांची नावं सांगितली आणि नावं पाठवली होती, पण नावं वर गेली आणि कट झाली आणि त्याच्यात मी सापडलो. मला पण नाही मिळालं असतं तर बरं झालं. आता मिळून सुद्धा ही पंचायत झाली माझी. Like, subscribe, click on the bell.